मित्रांनो, सध्या आहे ना 5 राज्यांच्या निवडणुका सुरू आहेत आणि 5ही राज्यांमध्ये निवडणुकीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. मी तर म्हणेन 5 राज्यात नाही तर तब्बल संपूर्ण देशातील प्रत्येक राज्यामध्ये आता हा विजयाचा फॉर्म्युलाच ठरलेला आहे. तो म्हणजे महिलांना टार्गेट करणे, महिलांना मोफत कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं कोणत्या ना कोणत्या योजनेअंतर्गत त्यांच्या खात्यामध्ये रोख रक्कम पाठवणे. आता याची सुरुवात ममता बॅनर्जीनेच केली होती असं म्हणायला काही हरकत नाहीये. 2021ला काहीतरी निवडणूक झाली होती पश्चिम बंगालची. त्यावेळेला ममता बॅनर्जीने 1500 रुपये सर्व महिलांच्या खात्यामध्ये देऊन याची सुरुवात केली. आता आजच्या घडीला तसं पाहायला गेलं तर जवळजवळ 15 ते 16 राज्यांमध्ये वेगवेगळ्या योजनेच्या नावाखाली महिलांच्या खात्यामध्ये पैसे पोहोचवले जातात. आणि सध्या 5 राज्यांमध्ये निवडणुका सुरू आहेत. त्यातील 4 राज्य जे आहेत त्या 4 राज्यांमधील 17 कोटी महिलांना मोफत पैसा मिळतोय. आता त्याच फॉर्म्युल्यावर या 5 राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. आता सर्वात महत्वाचं म्हणजे केरळ, म्हणजे विचारसरणी कोणतीही असो बरं का, त्याच्यामध्ये तुम्ही हिंदुत्ववादी पक्ष असाल, डावे असाल, पुरोगामी असाल, काँग्रेस असाल, भाजप असाल, कुणीही असाल, पण विजयाचा फॉर्म्युला ठरलेला आहे. तो म्हणजे महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवणे. म्हणजे जे सायलंट वोटर आहेत, ज्यांचं मत कुणाला जातं हे कधीच कुणाला कळत नाही, अशा महिला मतदारांना त्यांनी टार्गेट केलेलं आहे. आता केरळ सरकार जे आहे ना, स्त्री सुखम योजना या अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये ऑलरेडी 1,000 रुपये द्यायला लागलेला आहे आणि निवडून आल्यानंतर ना त्यामध्ये 500 रुपयाची वाढ ते करणार आहेत. आणि त्याचबरोबर ममता बॅनर्जींनी तर जाहीरच करून टाकलेलं आहे, ऑलरेडी तुम्हाला 2-2 हजार रुपये काहीतरी मिळत आहेत, 1,500-2 हजार रुपये. जर निवडून आले तर अजून 500 रुपयाची रक्कम वाढ होईल. आता त्याच पद्धतीने जर पाहायला गेला तर महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळतात, मध्य प्रदेशमध्ये 1250 रुपये मिळतात, तेच लाडकी बहीण योजना. कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत काहीतरी 2000 रुपये महिना मिळतात आणि झारखंडमध्ये तेच मैया सन्मान या योजनेअंतर्गत पैसे मिळतात. बिहारमध्ये तर 10,000 रुपये वार्षिक एकदाच त्यांच्या अकाउंटमध्ये पाठवले होते. आता ह्या योजनेचा तोटा काय माहिती आहे का? या योजनेला सांभाळण्यासाठी, याला चालू ठेवण्यासाठी इतर ज्या योजना आहेत गव्हर्नमेंटच्या, ज्याच्या जसं की शिक्षणाचं धोरण असेल, शिक्षणाच्या बजेटमधनं पैसा कमी केला जातो, रोडमधनं विकासाची जी कामं आहेत त्याचा बजेट कमी होतो, आरोग्याचा बजेट कमी होतो, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. पण निवडणूक जिंकायची आहे, सत्तेत यायचं आहे, म्हणून आपल्या राज्याच्या तिजोऱ्या रिकाम्या करून निवडणूक जिंकणं ह्यांना कंपल्सरी झालेलं आहे. म्हणजे किती आश्चर्याची गोष्ट आहे. या वेगवेगळ्या योजना चालू ठेवण्यासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी या योजना महिलांना टार्गेट करून केलं जात आहे. कारण त्या सायलंट वोटर आहेत आणि त्यांना जर पैसा मिळाला खालच्या वर्गातल्या तर ते प्रामाणिकपणे त्यांनाच मत देणार, हे ठरलेलं आहे बरं का. आणि हाच निवडणुकाचा फॉर्म्युला आहे.